मित्र हो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्या देशाचं संविधान छापलेलं नाही हे तुम्हाला माहिती होतं का? ना प्रिंटर ना मशीन, तरी सुद्धा ते इतकी वर्ष कसं टिकून आहे? मित्रांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या भारतीय संविधानाबद्दलच्या अशा 5 गोष्टी ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SV मराठी. चला तर मग सुरू करूया. मित्र हो, मुद्दा क्रमांक 1. आपलं संविधान छापलेलं नाही, हाताने लिहिलंय. आपण सगळे मोठ्या पुस्तकाला पाहून म्हणतो, अरे हे तर नक्कीच छापलेलं असेल. पण भारताचं मूळ संविधान एकही पान मशीनवर छापलेलं नाही. हे पूर्ण संविधान सुंदर इटॅलिक अक्षरात हाताने लिहिलं आहे. आणि हे अक्षर आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांचं. पंडित नेहरूंनी त्यांना विचारलं होतं, हे काम करण्यासाठी किती पैसे घ्याल? आणि रायजादांनी जे उत्तर दिलं ते ऐकून आजही मान झुकते. मला एकही पैसा नको, फक्त प्रत्येक पानावर माझं नाव असू द्या आणि शेवटच्या पानावर माझ्या आजोबांचं नाव. मित्रांनो, हे संविधान लिहायला त्यांना 6 महिने लागले आणि तब्बल 394 पेन निब्स झिजल्या. कारण ते फक्त शब्द लिहित नव्हते, ते भारताचं भविष्य घडवत होते. मित्र हो, मुद्दा क्रमांक 2. हे फक्त पुस्तक नाही, हा भारताचा इतिहास आहे. आता दुसरी गोष्ट ऐका. संविधानाचं प्रत्येक पान फक्त शब्दांनी नाही, चित्रांनी सजवलेलं आहे. ही चित्रे काढली आहेत शांतिनिकेतनच्या कलाकारांनी, ज्याचं नेतृत्व केलं नंदलाल बोस यांनी. या चित्रांमध्ये तुम्हाला सापडतो मोहनजोदडोचा इतिहास, रामायण, महाभारत, भगवान बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई. म्हणजे मित्रांनो, हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही, हा भारताचा आत्मा आहे. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 3. जगातलं सर्वात मोठं आणि उधार घेतलेलं संविधान. भारताचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. पण याला एक नाव दिलं जातं, बॅग ऑफ बोरोइंग्स, म्हणजे उधार घेतलेल्या तरतुदींचा संग्रह. आता घाबरू नका, याचा अर्थ चोरी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या जवळजवळ 60 देशांचं संविधान अभ्यासलं आणि प्रत्येक देशातून चांगल्या गोष्टी भारतासाठी निवडल्या. स्वातंत्र्य, समता, बंधुता फ्रान्सकडून, मार्गदर्शक तत्त्व आयर्लंडकडून, मूलभूत अधिकार अमेरिका, आणि या सगळ्याला भारताच्या मातीत मिसळून एक अद्वितीय संविधान तयार केलं. मित्र हो, मुद्दा क्रमांक 4. संविधानाची सुरक्षा हिऱ्यापेक्षा जास्त आहे. आता विचार करा, इतकं जुनं कागदाचं पुस्तक आजही सुरक्षित कसं आहे? मित्रांनो, संविधानाच्या मूळ हिंदी आणि इंग्रजी प्रती संसदेच्या वाचनालयात ठेवल्या आहेत. पण त्या साध्या कपाटात नाहीत, त्या ठेवल्या आहेत हिलियम गॅस भरलेल्या काचेच्या पेटीत, जेणेकरून कागद खराब होणार नाही आणि शाई उडणार नाही. वर्षातून फक्त एकदाच तपासणी होते. ही सुरक्षा एखाद्या मौल्यवान हिऱ्यापेक्षा कमी नाही. मित्र हो, मुद्दा क्रमांक 5. हे संविधान एका दिवसात बनलेलं नाही. भारताचं संविधान तयार व्हायला लागले 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. या काळात संविधान सभेच्या 165 बैठका झाल्या आणि अंतिम स्वाक्षरी होण्याआधी त्यात 2000 पेक्षा जास्त बदल करण्यात आले. 24 जानेवारी 1950 रोजी जेव्हा सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या तेव्हा बाहेर जोरदार पाऊस पडत होता. अनेकांनी म्हटलं, हा पाऊस नाही, हा भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा आशीर्वाद आहे. मित्रांनो, हे संविधान आपल्याला फक्त अधिकार देत नाही, ते आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतं. आज आपण तिरंग्याला सलाम करतो, पण उद्या आपण संविधानाचं मूल्य राखणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला या 5 गोष्टींपैकी कोणती गोष्ट सगळ्यात जास्त अभिमानास्पद वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.